कुणावरही अन्याय होता कामा नये. मान्य सभापती महोदय, मला केवळ सन्मान्य सभापती महोदय, मला केवळ एक सूचना करायची आहे. वन विभाग बाब क्रमांक 33 पान क्रमांक 60. सन्मान्य सभापती महोदय, राज्य शासनाने अत्यंत चांगला उपक्रम उभारला आहे. 13 कोटी वृक्ष लावण्याचा. मॅसिव्ह अफॉरेस्टेशन या राज्यात होत आहे. संपूर्ण देशातलं हे पहिलं राज्य असेल जिथे या स्केलवरती अफॉरेस्टेशन होत आहे. त्याबद्दल मी सन्मान्य आमचे फॉरेस्ट मिनिस्टर आहेत त्यांचं अभिनंदन करतो. आणि ते करत असताना एक अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे त्यांचं लक्ष आकर्षित करू इच्छितो. सन्मान्य सभापती महोदय, आज संपूर्ण राज्यात अफॉरेस्टेशन होत आहे. हे होत असताना आपल्या राज्याला जवळजवळ 700 किलोमीटरची कोस्टल लाईन आहे. या कोस्टल लाईन वरती खूप मोठ्या प्रमाणात मॅंग्रोव्ज आहेत, कांदळवन आहे. हायकोर्टमध्ये या विषयात अनेक अशा रिट पिटिशन झाल्या आहेत आणि हायकोर्टने असे आदेश दिले आहेत की 2005 नंतर जीपीएस मॅपिंगच्या अनुषंगाने जिथे जिथे मॅंग्रोव्ज होते ते सगळे मॅंग्रोव्ज आपण रिज्युविनेट करावे. ह्या आदेशाचं पालन करत असताना शासनाने एक खूप मोठी मॅंग्रोव्ज रिज्युविनेशन ड्राईव्ह घेतली. आणि ही ड्राईव्ह घेत असताना ज्या ज्या मुंबईसारख्या शहरांमध्ये कोस्टला लागून झोपडपट्ट्या झाल्या आहेत त्या संपूर्ण झोपडपट्ट्या तोडण्याचं काम झालं. सन्मान्य सभापती महोदय, 2005 पासून 2017 पर्यंत म्हणजे 12 वर्ष आपण तिकडे गोर गरीब जनतेला आपला संसार, आपलं घर मांडण्याची संधी दिली. 12 वर्ष कोणतीही कारवाई केली नाही आणि 12 वर्षानंतर अचानक येऊन त्या सगळ्या झोपड्या तोडण्यात आल्या. माझ्या कुलाबा विभागात अशीच कारवाई गेल्या वर्षी करण्यात आली आणि सुमारे 2000 झोपड्या तोडण्यात आल्या. 12 वर्षापासून 2005 पासून त्याच्या पूर्वीपासून इकडे सातत्याने अनेक परिवार आपले राहत होते, पालन पोषण करत होते मुलांचं. असं असताना अचानक शासनाने ही कारवाई केली. माझी विनंती अशी आहे शासनाकडे, तुम्ही अफॉरेस्टेशन करत असताना किंवा मॅंग्रोव्ह रिज्युविनेट करत असताना यांनी निसर्ग, यांनी एन्व्हायरमेंट याचा विकास होतो, सुधारणा होते. पण तुम्ही जेव्हा या झोपडपट्ट्या तोडतात तेव्हा तिकडे मोठ्या स्केलवर डेब्रीज निर्माण होते. ती डेब्रीज तुम्ही मुंबईच्या बाहेर नेऊन डंप करता. त्यासाठी तुम्ही हजारोच्या संख्येने ट्रक वापरतात. ट्रक वापरल्यानंतर पॉल्युशन वाढतं. तर एकूण सम इफेक्ट काय होतो? सम इफेक्ट होतो की आपण एका बाजूला एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करायला जातो आणि दुसऱ्या बाजूला एन्व्हायरमेंट खराब करतो. आणि फक्त एवढंच नव्हे तर गोर गरीब जनता ज्यांचा कोणताही दोष नसताना 12, 15, 17, 20 वर्षापासून जे राहत होते त्यांच्यावर अन्याय होतो. माझी शासनाला एवढीच विनंती राहील की आपण एक धोरणात्मक निर्णय घेऊन ज्या मॅंग्रोव्हच्या जागेमध्ये गेली 10, 12, 15 वर्ष झोपडपट्टी बसलेली आहे त्या जागेना आपण मॅंग्रोव्ह एरिया मधनं डिलीट करावं आणि या झोपडपट्टी धारकांवर जो अन्याय होत आहे तो रोखावा. एवढीच माझी शासनाकडे मागणी आहे, विनंती आहे. माननीय नरेंद्र